वाईट वाटली मला त्यांची. जसं मी त्यांच्या सोबत फिरते तिकडे त्यांच्या प्रश्न ऐकते, की काय त्रास होतोय त्यांना तिकडे. काय प्रश्न वाटतोय त्यांना, की आपण काय करायला पाहिजे. रस्ते बघून आम्हाला स्वतःला आपल्यालाच त्रास होतोय तिथून जाताना. त्यांना तर किती होत असणार आहे. लाईट आपण 1 तास पण असं विचार करू शकत नाही, की आपल्या घरात लाईट नसेल तर काय. ते तर 4-4 तास बिना लाईटचे असतात. बरं. सुप्रिया ताई, आपलं हार्दिक स्वागत आहे शेतकरी योद्धामध्ये. खरं तर रोहिणा गट हं. आपण बऱ्याच दिवसामध्ये आणि यांच्या बाबतीत सांगायचं एक असं आहे, या राजकारणात लोक मोठे इव्हेंट करून पुढे येतात. पण ताई, आपण लोकांना मदत करून पुढे आलं. हा वडिलांचा वारसा म्हणायचा की काय म्हणायचं? हे वडिलांचा वारसा पण म्हणा आणि त्यांची शिकवण पण म्हणा, बरं. की तुम्हाला आधी पण मी सांगितलेलंच आहे, की माझ्या वडिलांनी एकच शब्द फॉर्म भरताना सांगितला, की पैसा काय येतो आणि जातो, पण आपल्याला नाव जपायला पाहिजे. बरं. ते लोकांसाठी काहीतरी सेवा केली पाहिजे, हे असं मला वाटतं. ताई, आपण एवढं उच्च शिक्षित आहात. आपण जर ठरवलं असतं तर तिकडे खूप मोठा उद्योग करून तिकडे राहू शकला असतात. पण सामान्याची नाळ आपण ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून फिरताय. आम्ही बघतोय, एक दिवस तुमचा खंड नाहीये. काय वाटतं बरं ताई? खूप म्हणजे परिस्थिती ते एक प्रश्न असतं. नाल्याचं एक वेगळं प्रश्न असतं. त्याचं जे आपल्या सगळीकडे वास येतो ते पण आपल्याला जमत नाही. आपण हे गोष्टी सहन करू शकत नाही, तर ते लोकं कसं सहन करत असतील? सगळ्यात मोठा प्रश्न तर माझ्यासाठी हेच आहे, की हे कसं आपण ते कसं सहन करत असतील? खरं तर यांचं कौतुक करावं लागेल. त्याचं कारण आहे की ज्या अडचणी त्या अडचणी त्यांनी मान्य केल्यात. त्यांनी सांगितलंय की ज्या अडचणी त्या ग्राउंडला मी मान्य करते आणि मला त्याचाच विकास करायचा आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला लागतं काय हो? खरं तर या सगळ्या गोष्टींचं आहे. आणि या उच्च शिक्षित असल्यामुळे यांना कुठल्याच गोष्टीची सांगण्याची गरज पडणार नाहीये. तर खरं तर आम्ही बघितलं, अगोदर तुम्ही आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा, पण आज तुमच्या डोक्यावरती वयोवृद्ध महिला असू द्या, वयोवृद्ध नागरिक असू द्या, एवढे आशीर्वाद बघतोय आम्ही तुमच्या रील्स मध्ये, तुमच्या व्हिडिओज मध्ये. काय वाटतं बरं एवढे आशीर्वाद घेताना? मी त्यांना असं एक उमेदवार म्हणून भेटतच नाही. मी त्यांची एक मुलगी म्हणून भेटते, की त्यांच्या घरचा त्रास विचारते, त्यांच्या घरचं जेवण करते. ते मला एवढ्या आवडीने ते लोकं मला बसवतात, म्हणतात, की "तू इथे बस." मी बसते, त्यांचे प्रश्न ऐकते. मी अशी एक त्यांच्या घरचं कुटुंब म्हणून त्यांच्यासोबत जाते. मी असं नाही, की मला मतदान करा फक्त या गोष्टीसाठी जाते. फक्त मला त्यांचं एक भावना मला माहिती असायला पाहिजे, की त्यांच्या मनात काय चाललंय माझ्या विचारासाठी. मग तेच माझं बरं, खरं तर ताई, आता तुम्ही एवढं फिरताय मतदारसंघात, हं. कुठलं तरी गाव शिल्लक आहे का बरं आता? नाही. नाहीये. नाही. मी सगळेच गावामध्ये सगळे प्रश्न बघितले आणि मी मान्य पण करते, की खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे. काही आजोबा, काही आजी बघितल्या आणि तुम्ही गेल्या गेल्या तुमच्या डोक्यावर हात ठेवतात. हो. कसं वाटतं? त्या भावना कशा आहेत? त्यांच्या भावना तर असं आहे, की ते कधी असं मला बोलत नाही, की आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे. पण ते एवढंच म्हणतात, की "दीदी तू येऊन इकडे बस. आमचा प्रश्न ऐक." कारण की लोकं येतात, जातात, पण त्यांच्यासोबत 2 मिनिटं बसायला तयार नसतात. कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं अ, एकटे असतात ते, म्हणून त्यांना असं वाटतं, की 2 शब्द आमचे ऐकून जावा. ते म्हणत नाही, की आमचं काहीतरी करा, आमच्यासाठी हे करा, ते करा. नाही. ते फक्त म्हणतात, की "तू 2 मिनिटं बसून जावा." आमच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगायचं आहे, की यांनी जर ठरवलं असतं तर खूप मोठा उद्योग करून त्या सेटल होऊ शकतात. आजही त्यांच्याकडे सेटल होण्या इतपत नॉलेज आहे, सगळं आहे. पण राजकारणामध्ये न येता त्या समाजकारण आणि राजकारण, समाजकारणामध्ये 80% समाजकारण आहे, 20% राजकारण विरोधक असतात, करावंच लागतं. ते खरं तर बघायला गेलं हं. तर वडिलांचा वारसा तर तुम्ही चालवताय. बरोबर. पण वडिलांचं राजकारण खरंच आता समजायला लागेल. एवढं कष्ट, खरंच राजकारणात कष्ट असतात, मान्य करावं लागेल. खूप कष्ट असतात. पण मी मी तुम्हाला एकच शब्द म्हणते, की मला काही राजकारण येत नाही. मला एकच राजकारण येतो, की विकासाचा राजकारण. आपल्याला मोदी साहेबांनी हेच शिकवलंय. आपल्याला विकास करायचा आहे. आपल्याला लोकांसाठी काम हो, करायचं. तुम्ही मागे म्हणाला पण होता हो. केंद्रात. केंद्रात मोदी साहेब आहेत, राज्यात आपले फडणवीस साहेब आहेत. म्हणून आपल्याला लातूर झेडपी पण आपल्याला कमळ म्हणजे कमळच सजवायचं. आणणार आहे. तुम्हाला विश्वास आहे पूर्ण? हो, बिलकुल विश्वास आहे. बरं. आणि आपण नाही, आता खरं तर हा म्हणावं लागेल ना, सुप्रियाजींनी सांगितलंय जिल्हा परिषदेत कमळच फुलवणार आहे. खरं तर तुम्ही म्हणालात ताई, अगदी मान्य आहे. पण वडिलांच्या ह्याच्यावरती वारसा म्हणजे पावलावर पाऊल तुम्ही टाकलंय. पण वडिलांचे कष्ट खरं तर आता बघायला गेलं तर आपण हे मोठेपणा वाटतो. पण याच्यासाठी एवढ्या लोकांशी तुम्ही भेटता. आता श्रंगारे साहेब पण पाहिले तर अगदी मोकळे आहेत. आता खरं तर तुम्ही त्यांच्या लाडक्या आहेत. काय वाटतं बरं ह्या सगळ्या गोष्टी बघून? कसं म्हणजे घरून कसं सहकार्य मिळतं तुम्हाला? घरून पण खूप चांगलं भेटतं आणि वरून आपण लहानपणापासून माझे वडील या कष्टातून गेलेले आहेत, तर आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. सगळ्यातला असं वाटतं, की नाही, नाही हे ह्यांना काय जाणीव असेल, ह्यांच्याकडे तर सगळं आहे.
पण आम्हाला हेच सांगायचे आहे, की या गोष्टींमधून आम्ही बघितलंय. आमचं लहानपण या गोष्टीमध्ये गेलेलं आहे. असं नाही की आम्हाला ऑलरेडी सगळा सेटअप होता. आम्ही माझ्या वडिलांनी कष्ट केले, बिझनेस मोठा केला. मग त्याच्यानंतर आम्ही इन्व्हॉल्व झालो. मग त्याच्यामुळेच आम्हाला या गोष्टीची आवड आहे, की सामाजिक कार्य करण्याची. कारण की पण ताई आम्ही तुम्हाला बघितलंय राजकारणी खरं तर मी म्हणजे आरोप करत नाहीये, पण राजकारणामध्ये खोटं जास्त असतं. तुम्ही सगळ्याच गोष्टी प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट करता. हो. हे कोणाकडनं? हे खरं तर माझ्या वडिलांकडूनच आलेलं आहे. बरं. तुम्ही जास्त. कुठली गोष्ट प्रामाणिकपणाने ऍक्सेप्ट करता? हो, हो. मी पण करणार आणि राजकारणात एवढं प्रामाणिकपणा चालेल का? चालेल अगर लोकांसाठी आपल्याला काही करायचं आहे, तर आपल्याला या गोष्टी आपण दुर्लक्ष करायला बरं, पाहिजे. बरं. हो, तर काय वाटतं ताई, आता आपण खरं तर मेन मुद्द्यावर येऊयात. हो, तुम्ही मागे भाषणात पण म्हटलात तुमच्या किंवा भेटताना पण म्हणला महिलांसाठी तुम्हाला काहीतरी करायचंय, हो, तरुणांसाठी काहीतरी करायचंय. तुम्ही मागे प्रश्न विचारला तर रोजगार मेळावा हा तुमच्याकडे अगोदर तुम्ही केंद्रस्थानी ठेवला. हो. तरुणाच्या बाबतीत तुम्ही खूप मोठा विचार करताय. मी ह्या बाबतीत सगळ्यात जास्त विचार करते कारण की अगर कुटुंबातला एकही माणूस आपण मोठा म्हणजे त्यांना आधार मिळतो. आधार भेटलं, की काहीतरी काम त्यांना उद्योग भेटला, तेव्हा माणूस एकही माणूस आपण म्हणजे त्याला रोजगार भेटला किंवा पैसे भेटले, तर ती पूर्ण कुटुंबाला सांभाळू शकतो. महिला पण तुमच्या तुम्ही हां. गावोगाव गेलात की महिलांचा खूप मोठा गराडा पडतोय. हो, त्या काय बरोबर. विचारतात बरं खरं? कशी परिस्थिती असते बरं तिकडे? नाही, वाईट परिस्थिती असते काही-काही गोष्टी काही लोकं चांगले पण परिस्थिती असतात. कुठले त्यांची मुलं बाहेर शिकायला त्यांचे कामं करतात. त्यांची परिस्थिती चांगली असते, पण खूप वाईट परिस्थिती पण मी बघितलेली आहे बायकांची. म्हणजे रोहिणा सर्कल पूर्णपणे बदलायचंच आहे आता. बदलायचंच आहे. तुम्ही बरं मान्य केलात की रोडचा पण प्रश्न तुम्ही म्हणलात की हो. पहिल्यांदा मला रोड करायचा. सगळ्यात पहिलं तर मी रोडवरती लक्ष देईन, नाल्यावरती लक्ष देईन, आरोग्याचा प्रश्न लक्ष देईन, लहान मुलांच्या शिक्षणासाठी लक्ष देईन. आपल्या महिलांसाठी आपण काय करता येईल, त्यांच्या विकासासाठी काय करता येईल बरं. त्याच्यासाठी लक्ष देईन. अच्छा म्हणजे तुमचा पूर्ण प्लॅन तयार आहे आता. तयार आहे, विजन आता पण फक्त तयार आहे. लोकांचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे. लोकांचा आशीर्वाद पाहिजे, एक संधी दिली पाहिजे त्यांच्यासाठी काम करण्यासाठी. पण तुम्ही एवढ्या महिन्या दीड महिन्यामध्ये लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळवलाय. हे कशा पद्धत बरं आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे या प्रत्येक घरात गेलेत हा. प्रत्येक घरात प्रचारासाठी गेलेत. मी म्हणजे यांची मुलाखत घेतोय म्हणून असं अजिबात म्हणत नाहीये. तुम्ही ऍक्च्युअली त्यांचा फेसबुक लाईव्ह बघा किंवा बाकीचे फुटेज बघा. प्रत्येक घरामध्ये तुम्ही पोहोचलात. आता शेवटी आहे मतदानाची वेळ. शेवटी राजकारण करत असताना मतदान मागावंच लागतं. शेवटी आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेतोय तर लोकांना तुमच्या भावना गेल्या पाहिजेत कारण तुम्ही खूप चांगलं काम करताय. कारण उच्च शिक्षित तरुण आता राजकारणात यायला तयार नाहीयेत. पण तुम्ही हे सगळं सोडून राजकारणात आलात. खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाही, बरोबर, बरोबर. हं. हे सोडून बिझनेस आहे असं नाही की नाहीये. लोकांना असं वाटतं की अरे बिझनेस सोडून काय येतात? पण आमची इथंच जे प्रवास आहे ते तसंच आहे. थोडंसं वाटतंय की त्यांच्यासाठी काहीतरी करावं. बरं दिवसभर एवढं थकून संध्याकाळी झोप. हो. नाही ते तर प्रॅक्टिसच आहे पहिल्यापासून. कामामध्ये पण आहे आणि लोकांसाठी पण. तुम्हाला माहिती आहे का, की आमच्याकडे ऑलरेडी 300-400 घर आमच्यावरतीच आहेत, आमच्या बिझनेसमध्ये. तर आम्ही किती असं लोकांना? 300-400 लोकं 400 लोकांना रोजगार. रोजगार आहे आमच्या इथे. बरं. मग तेच असं आणि तुम्ही त्यांच्याशी पण बोलणार ना, तर तुम्हाला हेच वाटणार की की हे आमच्या घरचे लोकं आहेत. बरं. असं आम्ही सगळ्यांना बघतो. बरं ताई कसं आहे आपल्याकडे वेळ तर थोडा कमीच आहे. कारण आपल्या तुम्हाला पण आता प्रचार आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. फक्त मला थोडंसं एक छोटासा वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. बरं आमच्या जिजूंचं कसं असतं? तुम्हाला सपोर्ट असतो की मग कसं असतं? राजकारणामध्ये यायला काय म्हणता? काय म्हणता? त्यांचं तर माझ्यापेक्षा जास्त त्यांना आवड आहे राजकारणाची? राजकारणाची. बरं, बरं. हो. म्हणजे तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. हो, पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण फॅमिलीचा पाठिंबा आहे. माझे फॅमिलीचा दोन्ही फॅमिलीचा पाठिंबा आहे. बरं, बरं. हो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. केंद्रामध्ये तुम्हाला आवडता नेता कोणता आहे? केंद्रामध्ये. केंद्रामध्ये तर आपले मोदी साहेब. बरं. हो. आता आणखीन एक राज्यामध्ये. आपले फडणवीस साहेब आहेत. फडणवीस हो, साहेब हो. आहेत. बरं वडिलांच्या बाबतीमध्ये वडिलांचं कसं संध्याकाळी आल्यानंतर प्रचाराच्या बाबतीत चर्चा होते का? पण आम्ही त्यांना विचारलं हं. की सर म्हटलं तुम्ही मोठे खासदार राहिलेले आहेत, माजी खासदार आहेत. कसं वाटतं? त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या मुलीला मी काहीच सांगत नाही. हो. तिचं ती बोलते, तिचं ती कॅमेरा पुढे येते. हो, हो. बरोबर? हे अगदी बरोबर आहे. आमच्या पॉलिटिक्स बद्दल एवढी चर्चा नसते. पण कधी काही काम असेल तर माझे पप्पा मला गाईड करतात त्या बरं. गोष्टीसाठी. अच्छा. आता आणखीन एक शेवटचा आणि छोटासा प्रश्न की तुम्ही मागेही म्हटलं होतं की मला बाहेरची समजू नका. हो, हो. मी घरणीचे आहे. माझे वडील येत आहेत. पण मला लोकांचं 400-500 कुटुंब जगवायचं होतं. मी कुटुंब म्हणजे जगवण्यासाठी जर आम्ही बिझनेससाठी कुठे बाहेर गेलो तर मी बाहेरचे असं होत नाही असं त्यांचंही म्हणणं आहे. पण ताई मला एक सांगा तुम्ही त्या दिवशी सांगितलं मला बाहेरची समजू नका मी इथलीच आहे. या संदर्भात काय सांगाल बरं शेवटी? मी हेच सांगेल, की आमचीच हे माती आहे. आम्ही याच मातीमधून पुढे आलेलो आहे.
तर तसंच तुम्ही समजा मी तुमच्याच गावातली आहे, तुमच्याच गावातली कुटुंबातलीच मुलगी आहे आणि तुमच्यासाठीच काम करणार आहे, बाकी कुणासाठी नाही. बरं. आपल्या गावाला कशी पुढे घेऊन जायचंय तसं मी त्या गोष्टीला पाहणार आहे. आमच्या माध्यमातून शेवटी आता जनतेला काय सांगाल, प्रचार तर सुरू आहे, पण बरोबर. शेवटी एक आपलं आव्हान असतं, एक भावनिक आव्हान असतं आणि हं. नेहमी तुमच्याकडे बोलताना तुम्ही एक सॉफ्ट आहे. अगदी अशा पद्धतीने सांगता की तुम्ही आणि विशेष म्हणजे प्रामाणिकपणे मान्य करण्याची कला खूप कमी जणांमध्ये असते ताई. बरोबर. काय म्हणाल शेवटी आमच्या माध्यमातून काय आव्हान कराल? मी सगळ्यांना हेच सांगते, येत्या 5 तारखेला आपल्याला कमळावरती बटन दाबून मला विजय करा आणि तुमचं काम करण्यासाठी एक संधी द्या. त्या संधीचं मी सोनं करीन आणि खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला मी स्वीकार करून तुमच्यासाठी पार पाडेन. धन्यवाद. सतत तुम्ही शांत दिसता. हो. शांत स्वभावच असा आहे तुमचा? स्वभावच असा आहे शांत. अच्छा. पण नेहमी प्लॅनिंग चालत असतं हां, समाजात. माझ्या प्लॅनिंगमध्ये मी अ, अजून आता तर मी काही सांगणार नाही. जेव्हा मी निवडून आले त्याच्यानंतर मी तुम्हाला आमच्या कुटुंबामध्ये आम्ही बोलत नाही. पण आम्ही करून दाखवतो. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हां. सुप्रियाताईंनी इशारा म्हणजे कोणाला दिलाय मला माहित नाही. आम्ही फक्त बोलत नाही पण करून दाखवतो. हा इशारा वगैरे नाहीये. राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्यांनी सांगितलंय मला समाजासाठी काम करायचंय. मला लोकांसाठी काम करायचंय. आपण मुलाखत का दाखवतोय? कारण मुलाखत अतिशय महत्वाची असते. पण सगळ्यात महत्वाचं आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवार पुढे यायला तयार नाहीयेत. पण उच्च शिक्षित राहण्याचा हेच एक सगळ्यात मोठा फायदा असतो. आणि त्यांनी आपल्याशी दिलखुलास गप्पा मारलाय. खरं तर ताई आमच्याकडे वेळ कमी आहे, तुमच्याकडे वेळ कमी आहे. आपण आमच्या चॅनलला बोललात. नेहमी आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा देतो आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यात अगोदरच्या उमेदवार आहेत की लातूर जिल्ह्यामध्ये कमळच फुलणार आहे बोलणाऱ्या पहिल्याच उच्च शिक्षित तरुणी आहेत. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि लातूर जिल्ह्यात मात्र कमळाचीच बारी लागणार आहे का असं म्हणावं लागेल. पण आपल्या चाकूर तालुक्यामध्ये पण 5 जिल्हा परिषद सीट आहेत. त्या 5च्या 5 जिल्हा परिषद आता तुमचेच असणार आहे. हो, मला तर असंच वाटतं कारण की जसं आमचं भाजपचं काम चालू आहे, ते प्रवास मी बघतीये. मला असं वाटतं की भाजपच निवडून येणार आहे सगळी. बरोबर. तर या संदर्भामध्ये सुप्रियाताईंनी आपल्याला वेळ दिलेला आहे. खरं तर ह्या दिलखुलास गप्पा होत्या. यांच्याकडे वेळ कमी, आपल्याकडे वेळ कमी आहे. पण त्यांनी आपल्याला जेवढं काही आहे, पण एक आहे यांच्याशी बोलत असताना आपण आपलं मत का मांडतोय? कारण आपण एवढ्या जणांच्या मुलाखती घेतो, एवढ्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. पण प्रामाणिकपणा कुठे असावा? प्रामाणिकपणा कॅमेऱ्यापुढे कसा उल्लेखून दिसतो? हे मात्र यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. आणखीन अशाच मुलाखतीमध्ये आपण पुढे भेटू. सध्या तुर्तास तिथे थांबूयात. धन्यवाद.